आजच्या या पेन्शन डे निमित्त कार्यक्रमात उपस्थित या असोसिएशनचे अध्यक्ष मोरे साहेब, वसंत पाटील साहेब, त्याचबरोबर मान्यवर ॲडव्होकेट बराडेजी व इतर इथे उपस्थित माझे मित्र प्रताप भिडेजी व त्याचबरोबर पोलीस टाईमचे आमचे मित्र व त्याचबरोबर उपस्थित जे वयाने जरी मोठे असतील तरी मनाने चिरकरून असलेले सर्व इथे वडील झालेला मी सर्व जरुरी ध्यानदानाचं अंबरनाथ नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणतर्फे सर्वप्रथम स्वच्छ नमस्कार. पेन्शन डे, पेन्शनमध्ये ॲक्च्युली एक शब्द असं छान आलेला आहे, पेन्शन म्हणजे नो टेन्शन. पेन्शन आहे म्हणून ह्या वयात सुद्धा तुम्ही आत्मनिर्भर आहात. ऑन द कॉन्ट्री तुम्ही चिरतरुण आहात. असे कित्येक तरुण आहेत आज की ज्यांची वय 25 असतील, 20, 25, 30 मधले असतील, पण त्यांनाही आज उत्पन्न घ्यायला, त्यांना रोजगार घ्यायला आधी कठीण जात असेल, पण त्यांच्यापेक्षाही तुम्ही आज आत्मनिर्भर आहात. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा पेन्शन डे निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं आहे की एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, एज इज जस्ट अ नंबर, इज जस्ट हाऊ यू थिंक. म्हणजे वय हा एक फक्त आकडा आहे, तुम्ही कसे त्याला बघता त्याच्यावरच आहे. आणि खरं त्याचं ॲक्च्युअली आपल्या समोरच बरीच उदाहरणं आहेत, पण अगदी आपल्यासमोर महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मोरे साहेब, की वय जरी 71 त्याच्या पुढे असलं तरी तारुण्य आणि तरुणाला लाजवेल असे ॲक्टिव्ह आणि फिट असणारे हे ब्रँड ॲम्बॅसेडर पेन्शनधारक असते त्यांच्यासाठी आणि सर्व अशा ब्रँड ॲम्बॅसेडरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं आहे की आपण कसा विचार करतो तसे आपण आहोत. मगाशी आम्ही इकडे वसंत पाटील साहेबांनी एक छान उदाहरण दिलं की आपली आई मिसेस जास्त महत्वाची. तो मी खरं सांगू का, गंमत याच्यातली एक अजून सांगतो, ज्यांना देण्याची पद्धत माहिती आहे ना ती जवळ. मग ती आई असो किंवा बायको असो, सगळ्यात डेंजरस शब्द जर असेल तर अपेक्षा. मग ते बायकोनी ठेवू किंवा आईने ठेवू. आणि जर आपण बघितलं ज्यांना म्हणजे मी 4 वर्षात तुमच्याच ग्रुपमध्ये येणार आहे, 4 वर्षानंतर थोडंसं अधिकाऱ्याने बोलतोय, तुम्ही सगळे वडीलधारी आहात, पण बऱ्याचशांना माहिती आहे की माझा विषय हा सुरुवातीपासून एकच आहे, एक म्हणजे मानसिकताच आहे फक्त. कारण मी मानतो की आपण कुठच्याही गोष्टीचा विचार केला, आपल्याला कुठची गोष्टीचा अडचण वाटली किंवा आनंदही झाला, आपण जेव्हा त्याच्या मुळापर्यंत येऊन बघतो की का झाला, आनंद का झाला किंवा आज अडचण का आली आहे, तर 2च गोष्टींकडे येऊन थांबतो. एक म्हणजे मानसिकता आणि दुसरा संवाद. ह्या पलीकडे कुठलंही कारण नाही, हे ठामपणे तुम्हाला सांगतो. ना तिथे जात धर्म कसलाही संबंध नाहीये, फक्त आणि फक्त मानसिकता. आणि ज्यांना देण्याची जाणत आहे, म्हणजे ते फक्त पैशांच्या माध्यमातून नाही म्हणत आहे, ते स्वभावाच्या माध्यमातून. मी एवढं ठामपणे सांगू शकतो, जे देत आलेले हिशोबाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे मी एवढं केलंय मग त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंच नाही, मग त्यांनी करायला पाहिजे होतं, आता मी काहीच करणार नाही. मी 4दा गेलो, ते एकदा पण आले नाही, मीच 3दा फोन केला, त्यांनी केलाच नाही. जे हा विचार करत नाहीत, देण्याचं काम करत राहतात, मी ठामपणे पुन्हा एकदा इकडे सांगतो, त्या अशा लोकांना तब्येतीचे कधीच तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार नाही. आणि म्हणून हे उदाहरण मी मुद्दाची बोललो, मोरे साहेब सगळे तिथे त्या सगळ्यांसाठी. आणि खऱ्या अर्थाने एक सर्वे झाला, मी नेहमी रिपीट करत असतो. एक सर्वे असा झाला होता, मानसोपचार तज्ञांनी एक सर्वे केला होता की कशी असतात आपली मानसिकता लोकांची. त्यांना असं आढळलं की आपले जे नातेवाईक आहेत, आपली जी मित्रमंडळी आहेत, सगळी चांगली आहेत, पण त्यातले 95% लोक जे आहेत ना, ही प्रॉब्लेम ओरिएंटेड मेंटॅलिटी म्हणजे अडचणीसारख्या विचार करण्याची मानसिकता असलेले आहेत. आणि फक्त 5% जे आहेत ना ते सोल्युशन ओरिएंटेड म्हणजे कायम उपाय विचार करत असतात. कायम उपाय काय, याचा उपाय काय. आणि मला आनंद आहे की अशी 5% बसणारे पेन्शनधारक, त्यांच्याबरोबर मी आज येऊ शकलो. ह्या सगळ्यांबरोबर तुमच्यासाठी अगदी जोरदार टाळ्या.
कारण आज तुमची संख्या पण मोठी आहे, मला कल्पना आहे. आणि जर आताही तुम्ही बघा सगळे काहींचं आपण समजू शकतो, पण बरेचसे वेळ असून सुद्धा आले नसतील एखाद वेळेस, पण तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि हेच दाखवून देते की तुमची जी क्षमता आहे, तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे ती नाही. आपण सहभाग घ्यायचा. कारण बिरणमध्ये आम्ही काय मानत नाही, आम्ही जाणार. कारण महत्वाचं एक लक्षात घेऊ, ज्यांनी अनुभव घेतलेले सामाजिक कार्यात इथे भराडे साहेब असतील आणि स्वतः तुमचे इकडे जे वसंत पाटील साहेब आहेत, मोरे साहेब, कुठलाही कार्यक्रम आयोजित करायचं ते काही एक तासाचं काम नाहीये, काही दिवसांचं काम आहे आणि त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, त्याला खूप प्लॅनिंग करावं लागतं. आणि हे सगळं करून जर उपस्थिती वाढली अशाच लोकांचं मनोधैर्य अजून वाटतं की अजून 4 सुंदर प्रोग्राम घेऊ. आपल्याला फक्त येऊन त्याच्यात सहभाग घ्यायचा असतो. तुम्ही ते करून गेला आणि याचं मनोधैर्य वाढवलं, त्यासाठी तुमच्यासाठी जोरदार करा. खरंच कौतुक तुमच्या सगळ्यांचं आहे. मी तरी काही माझे विचार इथे मांडले. मी 5 गोष्टींमध्ये मानतो. त्या 5 गोष्टी पटकन सांगेन. जे लहानपणापासून माझ्या घरात आम्ही बोलत आलेलो आहोत. मी कधीही मुलींना शिकवायला गेलो नाही. तुम्हाला काय आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं ना, आता तुम्ही नातवंडांच्या गोष्टी कराल, हो त्या ऐकतच नाही. आम्ही एवढं सांगतो, तो मोबाईल सोडतच नाही, ते टीव्ही सोडतच नाही. गंमत सांगू का, मी एक गोष्टीमध्ये अतिशय मानतो, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. ज्या व्यक्तीला रिस्पॉन्सिबिलिटीचा आर आणि जबाबदारीचा ज समजलेला आहे ते व्यक्ती कधी अपयशी होऊ शकत नाही, कधीच अपयशी होऊ शकत नाही. वामनराव पैंचं आपलं वाक्य सगळ्यांना माहिती असते, तूच आहेस तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. ऐकलं सगळ्यांनी? प्रत्येक सगळ्याला की नाही, कोणाला असं त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही असं नाहीये. तूच आहेस तुझ्या आयुष्याची शिल्पकार, प्रत्येक सगळ्यांना. बरोबर आहे की नाही? आणि हीच वस्तुस्थिती आहे. जे काही माझ्या बाबतीत होत आहे, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, त्याला पूर्ण कारणीभूत मीच आहे. पण हे जर पटलं असेल तर जरी वृद्धाश्रमात कोणी गेलेले असतील तरी सुद्धा त्यांच्या मुलांना मग दोष द्यायचं कारण नाही, कारण की परत जबाबदारी स्वतः घ्यायची. घरात मी काही गोष्टी इथे बोलतोय, एखादेच तुम्हाला आश्चर्य वाटतंय, पण विचार केला तर पटतील तुम्हाला अगदी 100%. माझी पुस्तक येते लवकरच. मी जे काय इथे बोलणार तुम्ही ऐकलेलं नाहीये. ही जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीचं हे तुम्हाला कळलेलं आहे, म्हणून तुम्ही आज तुमचे मुलं असतील, नातवंडांची जबाबदारी घेताय. पण त्यांच्यात हे जर गुण आलेले पाहिजे असतील तर 5 गोष्टी जर शिकू शकलो आपल्या कुटुंबांमध्ये, तर खऱ्या अर्थाने नुसते घर, कुटुंब, मुलं नसून पूर्ण समाज आपल्याला एक फार वेगळं आणि प्रगतशील समाज दिसेल, हे मी तुम्हाला ठामपणे आश्वासन देऊ इच्छितो. पहिला आहे सकारात्मक विचारसरणी. या उलट काय होत असतं, गॉसिपिंग म्हणतो ना, फोन केला हे असेच आहेत, तसेच आहेत, हे असंच असतं. बरोबर केलं होतात की नाही गोष्टी, काही उपयोग नाही. जेवढं आपण बोलू हे ते असे, तेवढं आपलं पहिलं रक्त खराब होणार आहे. आपण काय करतोय, काही देण्याच्या दृष्टीने, काही प्रगत दृष्टीने आपण काय करतोय हे काय विचार केला पाहिजे. त्यामुळे गॉसिपिंग हे बंद, सकारात्मक विचार करणे. दुसरा आहे उपाय काढण्याची क्षमता. तुम्ही बघा, एक मेसेज येऊन दे व्हॉट्सअपवरती, आमच्याकडे बघा ना किती रस्ते खराब आहे, हो सगळे फोटो टाकतील. कचऱ्याचा विषय येऊन दे, बघा आमच्या इकडे कोपऱ्यावरती किती कचरा आहे, इथे किती कचरा आहे. पण आज गंमतवर एक गोष्ट सांगतो, मला एकदा साहेब रात्री 11 वाजता फोन आला, एकदम चिडून आवाज आला होता. सलील सर वाक्य आहे, म्हटलं हो, ते मराठीत बोलतो. आमच्या इकडे म्हणाले 2 दिवस झाला कचरा उचललेला नाही. तुम्ही मला स्वच्छता महुआ ॲप म्हणून आहे, सगळ्यांना माहिती आहे स्वच्छता महुआ ॲप म्हणून आहे. कचऱ्याच्या बाबतीत जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर स्वच्छता महुआ ॲप म्हणून आहे. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. तो ॲप सगळ्यांनी डाउनलोड केला पाहिजे. फक्त मी विचारू इच्छितो की ॲप तुम्हाला कल्पना होती याची? नाही. का कल्पना नव्हती विचारलं, काय कारण सांगा. काय असं वाटतं की आम्हाला का माहित नव्हतं, ते काय व्हायला पाहिजे होतं, काय व्हायला पाहिजे होतं. प्रचार होतो. व्हॉट्सअप किती जणांनी केलं, त्याचा केव्हा प्रचार झाला. जी गोष्ट आपल्याला आवडते, जी गोष्ट आपल्याला करायची ती आपण 100% करतो. आज सुद्धा 10 दिवसांनी जर कुठे आपल्याला तीर्थस्थानी जरी जायचं असेल,
गुगलवरती जाऊन टाईप करतो 2 मिनिटात हे हॉटेल कुठे आहे, बुकिंग कसं होईल, करतो की नाही? किती जणांनी इथे गुगलवरती टाईप केलेला आहे गार्बेज किंवा कचरा. पण आपण चर्चा बघा किती करतो, खूप चर्चा करतो. ती घेत राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. हे ऍप किती वर्षापासून आहे, बाकीची केवढी ऍप. आता मी सांगतो, जर मोबाईल एकीकडे उचलला बरीच ऍप आहेत सर. व्हॉट्सअप एक झाला, बरीच ऍप आहे. मुद्दा सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच, उपाय काढण्याची क्षमता खूप सोपं आहे. तर त्या व्यक्तीने मला विचारलं की कचरा लगेच मला उचलून हवाय. मी म्हणतो होईल, एक फक्त तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा तुमच्या ऍपवरचा काढलेला. असं तुम्ही डाउनलोड करा, तो ऍप बनवा, ऍप डाउनलोड करून घ्या. 1 मिनिटात तुमचा फोटो तुम्ही काढा, तो दिल्लीला जातो, मंत्रालयात जातो आणि नगरपालिकेत येतो. एवढं छान तो ऍप आहे. आणि तुम्ही भारतभर कुठेही गेला, तुम्हाला समाजकार्य एकट्याने करायचं, नुसते फिरा, जिकडे कचरा दिसेल तिकडचा फोटो टाका. तो जर तुमचा इंटरनेट चालू असेल मोबाईलचा, ऑफ ऍड्रेस येतो, तुम्ही ऍड्रेस पण टाईप करायची गरज नाही, फोटो ऍड्रेस डायरेक्ट अपलोड होतो. एवढा सुंदर ऍप आहे. मी त्याला म्हणतो त्याच्यावरती डाउनलोड करून मला पाठवा. लगेच काही तुम्हाला मी ॲश्युअर करतो, मी स्वतः येईल आणि ते क्लिअर झालेलं असेल बघेल. ते बोलले मी करणार नाही, तुम्ही नुसते येऊन एवढं तोंडी सांगतो तेवढंच करा. मी त्यांना म्हटलं एवढं सोपं काम आहे, एवढं तुम्ही करा, तुमच्या बरोबरच आहे, उद्या जाऊन बघतो मी. नाही बोलले. मी आता अंबरनाथच्या 1000 लोकांना फोटो पाठवतो, म्हणजे 1000 लोकांना फोटो पाठवायला तयार आहे, पण एक ॲपवरती एक फोटो टाकायला तयार नाही. प्रॉब्लेम ओरिएंटेड मेंटॅलिटी, बरोबर आहे. एक पटकन उदाहरण देतो. एक तुम्ही सगळी पुस्तकाशी निगडीत आहात, बरेचसे रिकरिंग आणि काय काय असेल. अंबरनाथची ऍक्च्युअल तुम्हाला घटना सांगतो. अंबरनाथच्या पोस्ट ऑफिस जेव्हा मेन रोडवरती होतं, शिवसृष्टी पूर्वेचं म्हणतोय ते पोस्ट ऑफिस, आता थोडंसं आत गेलंय शनी मंदिरचं इथे. रोडवर असताना एकदा मिसेस बोलली की माझी ते रिकरिंगच्या भरायचे जातोस का? म्हटलं जातो. तरी गेलो होतो आणि तेव्हा लाईन 20 मिनिटं अर्धा तास इथे हलतच नव्हती. मी म्हटलं पुढे जाऊन विचारू, त्याला थोडा वेळ लागतो 1 नंबरसाठी, त्या दिवशी काय झालेलं आहे. जसा खिडकीवर गेलो, 2 किंवा 3 जण ऑलरेडी खिडकीकडे उभे होते. काहीतरी जोरात बांधावाली चालली होती. मी गेल्या आतून आवाज आला, या आता तुम्ही पण बांधायला. अहो म्हटलं मी नुसतं विचारायला आलोय की काय अडचण आहे इथे, काही हल्ली नाही आता तरी मग विचारायला आलं. तो मग बघा इथे इन्व्हर्टर बंद आहे, आम्ही कसं काय काम करणार, कॉम्प्युटर बंद आहे त्याच्यामुळे लाईट गेलेले आहे. इन्व्हर्टर बंद आहे पण बॅटरी बिटरी तुम्हाला ते सगळं डाऊन आहे. आता बाहेर तुम्हाला जनरेटर होतं, त्याला आठवत असेल मोठा जनरेटर गेटकडे होता तेव्हा. मग म्हटलं मला एवढा मोठा जनरेटर दिसतोय, त्याची पण बॅटरी गेली. म्हणजे मी उपायाचं बोलतोय, ते प्रॉब्लेमचं बोलतोय माझ्याशी, बरोबर. काय झालं असेल त्याच्यानंतर तुमच्या मी वाद घालायला पाहिजे होता त्यांच्याशी. मला माहिती नाही आता तास आहे, तुमचं काम आहे, मला करून द्या. मी त्या व्यक्तीला आपल्या काउंटरवाल्याला म्हटलं येत्या 7 दिवसात तुमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील. मी नागरिक म्हणून होतो, तो आपला होता पुस्तकाचा व्यक्ती होता, आरडाओरडा काही केला नाही. त्याला सांगितलं 7 दिवसात हे सगळं सॉल्व्ह झालं असेल. फोटोवाले 3ऱ्या दिवशी सगळं सॉल्व्ह झालं, जे 6 महिने झालं नव्हतं आधी. आता मी काय करू शकतो, 2 होते माझ्याकडे उपाय. एक म्हणजे सगळे जेवढे लाईनीत आहेत त्यांच्याशी जोरजोरात बोलायचं, हे बघा काय चाललंय, याला धडा शिकवला पाहिजे, बरोबर आहे की नाही. दुसरा उपाय घेतला, मी त्यांना आश्वासन दिलं की हे 7 दिवसात होईल. मी वरिष्ठांशी कॉन्टॅक्ट केला ठाण्याला, असिस्टंट सुपरिटेंडेंट आहे ते बोलले आमचा ते एमसी आहे, म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे. 6 महिने इन्व्हर्टर बंद राहू शकत नाही आणि 6 महिन्यापासून त्याचा इन्व्हर्टर बंद होता. हे मला ती स्वतः व्यक्ती बोललेली. मनात विचार केला की 6 महिने पगार मिळाला नसतं तर बसल्याच ते काम करायचं, तेव्हा तर अगदी भागाभागात गेले असते. 3ऱ्या दिवशी चालू झाला आणि तिथून त्याला नुसतं फोन करायचं होतं वरिष्ठांना. एमसी होता, त्याचे पैसे पोस्ट ऑफिस भरते आणि अशा पद्धतीने सोल्युशनची काढण्याची पद्धत म्हणतोय. अशी खूप उदाहरणं मिळतील. ट्रॅफिकच्या बाबतीत हुतात्मा चौकात बघितलं असेल, डिवायडर लावून घेतलंय, हे सुद्धा केलं. अशी वेगवेगळ्या गोष्टी कंप्लेंट करण्यापेक्षा उपाय काढले. 3री गोष्ट आहे चौकटीच्या बाहेर पण विचार करणे. 4थी गोष्ट आहे घरातलं किंवा आपण काम करतो तिकडचं वातावरण छान पाहिजे. आपण खरं सांगा किती जणांनी प्रयत्न केले की माझ्या घरातलं वातावरण मस्त असेल. आज प्रत्येकाची इच्छा आहे, आमची मुलं आमची नातवंड यांनी खूप चांगलं करायचं अभ्यासात, वाटते की नाही. आणि गर्वही वाटतो जेव्हा त्यांनी चांगले मार्क मिळतात. आज तुम्ही सगळे व्हॉट्सअपवरून जे मेसेज करून पाठवता की बघा माझ्या नातवंडांनी आज हे केलेलं आहे, मग ते स्पोर्ट्समध्ये असेल, शिक्षणात असेल. पण याचा मूळ आहे घरातलं वातावरण. कधी चर्चा होत नाही नातेवाईकांची, कधी चर्चा होत नाही नातेवाईकांची की आपले दात डोळे कसे आपण ठेवले पाहिजे. फक्त आपल्या एखाद्या प्रॉपर्टीच्या चर्चा होतात. सगळ्यात महत्त्वाचं मानसिक स्थिती ज्या दिवशी चर्चा होईल
त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने मी म्हटलं तसं कुटुंब, समाज आणि देश हा पुढे गेलेला दिसेल. त्याचबरोबर पाचवी गोष्ट आहे, आपल्या तब्येतीसाठी सगळ्यांनी एफर्ट द्यायचे. मी तर ठरवलेलं आहे, मी माझ्या मुलीला बोललेलं मोठं होऊन जर तुमची इच्छा झाली नाही मला भेटण्याची, वाईट पाठवून घेऊ नका, तुम्ही तुमचं आयुष्य जगा. कारण मी कमी पडलो तुमच्याशी राखो करण्यात, अपेक्षा नाही की मी एवढं केलं आता तरी मला बघायचंच आहे नाही. मी कमी पडलो कुठेतरी कारण मी जबाबदारी घेतलेली मला एवढं माहिती. ह्या गोष्टी अपेक्षा सोडून जबाबदारी घेतली प्रत्येकामध्ये. इथे मी कितीचा विचार करतो, आज तुम्ही तुमच्याकडे अनुभवाचा भंडार आहे, भंडार अनुभव आणि नॉलेज म्हणजे माहितीचा भंडार आहे. काय करते मग आपण ते भंडार कुठेतरी करूया समाजासाठी, त्याचा उपयोग करूया. त्यामुळे एक गोष्ट कळलेली, ज्या दिवसापर्यंत आपण निर्णय क्षमता आपली चालू ठेवतो आपली तब्येत चांगली राहते. निर्णय क्षमता मी म्हटलं ते निर्णय क्षमता ठेवायला सगळ्यांचे मला मी तुमच्याकडे एक मदतीचा हात मागतोय. काही कार्यक्रम आपण एवढे सुंदर की मोरे साहेब आहेत, मोरे साहेब नेहमी म्हणतात की कुठल्याही चांगल्या कार्यक्रमात मला बोलवा, नेहमी मला म्हणतात. आपण मला बोललं की तुमच्याकडे मदतीचा हात मागतोय की तुमच्या अनुभवाचा गाडा आहे, तुमच्याकडे नॉलेज म्हणजे ज्ञानाचा भंडार आहे. इतके वर्षाची मी तुम्ही केलं की तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्या पैशांची इन्व्हेस्टमेंट नसते, आपली बौद्धिक किंवा इन्व्हेस्टमेंटच आहे. आपल्याला नशिबाने मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आणि तुम्ही आपण बघतो फिरतायत त्यांचं 1000 वर्षापूर्वी तसेच ते कुत्रे फिरवते, घोडे फिरवते, गाडी फिरवत्या. एक वेळ आपण मनुष्य की आपण वेगळे झालेलो आहोत. तर ते देवाने आपल्याला आज तुम्ही जन्म दिला मनुष्याचा, शेवटच्या घटनेपर्यंत मी ठरवलेलं आहे की आपण घेण्याचं काम आणि स्वतःला व पुढे पुढे नेण्याचं म्हणजे अपग्रेड करत राहायचं, माहिती घेत राहायची, शिकत राहायचं. हे मी तरी करतोय. आणि तुमच्या सगळ्यांकडून मला आशीर्वाद मिळो, तुमच्या सगळ्यांची मला साथ मिळो, आपण सगळे मिळून चांगले उपक्रम घडूया. तुमच्याकडून मला काही घेऊन दे. आता आमचे हे ट्रॅफिकमध्ये होते चव्हाण साहेब, किती वर्ष बघतोय, एवढं त्यांचं नाव बघा. शेवटी स्वभाव आहे. कोण म्हणेल माझी एवढी प्रॉपर्टी झाली आणि आम्ही सगळ्यांना अशा आठवण आम्हाला आठवण की स्वभावचे लोक ट्रॅफिकला होते, अतिशय चांगला स्वभाव. पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, सगळीच मंडळी म्हणजे आपले पाटील साहेब असतील सगळे, मोरे साहेबांना सगळेच ओळखतात. जितकं देण्याचं काम करू तेवढं आपली तब्येत चांगली राहते. अपेक्षा न ठेवता आपण जाऊ आणि कुटुंब तुमच्या हातात आहे. लहान मुलं जी आहेत काही कारण नाही, मोबाईल का तर आपण कारणीभूत आहोत. टीव्ही जर बघत असेल आपल्याला कळलं नाहीये त्याच्याशी कसं संवाद साधायचा हे ऍग्री करूया. आम्ही कमी पडलो त्याला अजूनही करणार हे जेव्हा करेल तेव्हा आपण शिकायला जातो त्या गोष्टी की अजून मी काय करू. आयुष्यात सगळं फिक्स नाहीये, सगळे चेंजेस होत आहेत. त्यामुळे अजून काय शिकता येईल. आता कित्येक मुलांना मी तुम्हाला तुमची नातवंडातून आवर्जून सांगेन, काउन्सिलिंग असतं मुलांचं, करिअर काउन्सिलिंग. ते 100% 9वी-10वी मध्ये जे असतील त्यांची अगदी नक्की करून घ्या. कोणाला वाटेल नंबर तर यांच्या मार्फत मला संपर्क करा, त्यांचे नंबर देईल. कारण आपली अपेक्षा असणं वेगळा भाग आहे, त्यांची क्षमता हा वेगळा भाग आहे. मी त्यांच्या क्षमतेनुसार शिकणार आहे. आणि एक लक्षात घेऊ, आनंद जेवढा असेल तेवढी ती व्यक्ती फुलते आणि त्या क्षेत्रात खूप उत्तुंग नाव कमवते. जबरदस्ती जर कुठे तिथे पैसे जास्त आहेत, पुढे पगार चांगले म्हणून करायला पाठवलं तर एखादाच पैसा मिळेल, आनंद एखादे मुक्ती हे आयुष्य आपण समाधानाने आनंदासाठीच आपण झटतोय. मी विचार केला. मला एक किस्सा आठवत आहे. एक प्रिन्सिपल म्हणजे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले, एक कॉलेजमध्ये भाषण द्यायला गेलो आणि पोलीस डिपार्टमेंटचाच कार्यक्रम होता. म्हणजे ठाण्याहून आलेले की इंटरनेट रिलेटेड झाली त्याला 6-7 वर्ष आणि एका कॉलेजमध्ये होता. एक जरी कार्यक्रम पोलिसांचा प्रिन्सिपलकडे मला घेऊन गेलो मी त्यांच्याशी बोललो, एक ओळख झाली होती. माझं भाषण झालं त्याच्यानंतर हॉलमध्ये 3-4 वर्ष झाली त्या गोष्टीला. मला बाहेरच्या देशातून एक फोन आला, नंबर ओळखीचा नाही. 3 दिवस झाले तो नंबर डिलीट करत होतो. मी काय उचलत नव्हतो. शेवटी मला एक मेसेज आला त्या नंबरवरून, सर ओळखलात का, आपण इथं भाषण द्यायला आलेला, मी तिथे प्रिन्सिपल होतो. मला आठवलं ते नाव. मी लगेच सांगितलं क्षमस्व असावं, मी तुम्हाला नंबरवरून मला कळलं नाही, तुम्ही मला केव्हाही फोन करायचं मला सांगा, मी केव्हा फोन करू तुम्हाला. तर त्यांनीच मला फोन केला. बघा आपण शिक्षणावरती भर देतो गरजेचं आहे, पण मी जे बोललो कुटुंब आणि वातावरण सकारात्मकता, ते बोलले की मी रिटायर होऊन तिथे आलोय, बाहेरच्या देशात आलो अमेरिकेत. माझा मुलगा उच्च शिक्षित, अतिशय उच्च शिक्षित, उच्च पदावरती नोकरी करतो माझा मुलगा. आणि त्याचं सुद्धा त्या मुलाच्या बाबतीत ते बोलले की घरात डिस्टर्ब वातावरण आहे, आम्ही आता काय करा. मी त्यांना म्हटलं की तुम्ही काउन्सिलरची मदत घ्यावी.
पण सहज मी विचारलं की तुम्ही लहानपणी त्याला काय बोलायचे वगैरे, म्हणजे नाही, खूप स्ट्रिक्ट होते. जवळ त्याला म्हणायचं एवढा अभ्यास करायचा, मग तुझी कशी अधोगती होईल. ह्यामुळे एक लक्षात घ्या, शिक्षण होईल, पैसा येईल, पण जोपर्यंत मानसिकतेशी त्याला जोड नसेल, कुठेतरी समाधानापासून आपण दूर राहू. जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा आपण इथे मला बोलून मान सन्मान केला त्याच्याबद्दल हे आपल्या सगळ्यांचे आणि मोरे सर सगळ्यांचे मी आभारी आहे. आणि आपण सर्व मिळून एक छान अजून पुढे जाऊन मोठी कार्य आपण एकत्र मिळून करू आणि लोकांना खऱ्या अर्थाने दिशा दाखवू, एक चांगलं समाज आहे उभा करू. अशा व्यक्त करून माझी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.